वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय आणि अनेक भागात नद्या नाले दुथडी भरून वाहत आहे। रिसोड तालुक्यातील पिंपरी गावाजवळ उतावळी नदीला दुसऱ्यांदा महापुराची तीव्र झळ बसली। नदीकाठची शेती खरडून गेली आहे। शेकडो हेक्टरवरील उभ्या पिकांचं नुकसान झालं असून शेतकरी आता पूर्णतः हतबल झाला। याचा आढावा आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी घेतला। बघूया। वाशिम जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे अनेक नदी नाले तुडंब भरून आहेत आणि त्यानंतर नद्यांना पूर सुद्धा आले आहेत। मी सध्या वाशिमच्या रिसोड तालुक्यातील उतावळी नदीच्या काठावर आहे आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात नदीला पूर आल्याने शेतात पाणी साचलं आहे। शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे। दुसऱ्यांदा पेरणी केली खरी, मात्र आता पुन्हा तिसऱ्यांदा पेरणी करायची असेल तर कसं उभं राहायचं हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे। कारण दुसऱ्याच पेरलेले पिकाचं किंवा नुकसान झाल्याचं अद्याप शासनाकडून एक दमडी सुद्धा मिळाली नाही। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, उतावळी नदी, वाशिम।